कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. नमस्कार मंडळी, मराठी गिटार मास्टर चॅनलवरती आज आपण शिकत आहोत कितीदा नव्याने तुला आठवावे. 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांची शृंखला मी घेऊन आलोय तुमचा मराठी गिटार मास्टर यशवंत दिडवाग. सो जसं आपलं ठरलंय, आपण पहिलं बघतो स्ट्रमिंग पॅटर्न काय, मग आपण बघतो कॉर्ड यूज्ड, मग स्विचेस, आणि मग ॲक्च्युअल गाणं कसं वाटतं ते. सिंगिंगसाठी थोडंसं डिफिकल्ट गाणं आहे हे, इंडियन क्लासिकल टच आहे याच्यामध्ये, आणि त्यामुळे क्लासिकली ट्रेंड नसलेल्या सिंगर्सना हे सादर करताना थोडंसं अवघड जाईल, पण क्लासिकल ट्रेंड सिंगर्स मचवतील याच्यावरती. गिटारचे थोडेसे बेसिक चालणार नाही त्याच्यामध्ये, कारण पटकन स्विचेस आहेत कॉर्ड्सचे. तरी मी त्याला केपो लावून थोडासा वेगळं व्हर्जन बनवायला ट्राय केला, अदरवाईज अजून जड गेलं असतं. ओके, लेट्स गेट स्टार्टेड. स्ट्रमिंग पॅटर्न बघूया काय. 6/8 मध्ये आहे हे गाणं, म्हणजे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. सो 1 2 3 4 5 6 याच्यामध्ये 1 आणि 4 याला एक ॲक्सेंट असतो, म्हणजे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. ओके, बाकी याला जर का तुम्ही स्ट्रमिंग वाईज बघितलात तर हे असं आहे की 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आता मी कॉर्ड्स सोबत सांगतो, एक कॉर्ड पकडून सांगतो. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. यालाच डाऊन अपच्या भाषेत सांगतो. डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप 1 4 5 6 1 2 3 4 5 6 डाऊन अप डाऊन. ओके, एकदम निवांत राऊंड करा, आणि 1 आणि 4 ला थोडासा जोरात आहे, म्हणजे आणि याचा कॉर्ड स्विच आहे ना, तो त्या 1च्या आधी आहे. सो 1 आणि 4 मध्ये जो गॅप आहे, तुम्हाला असं वाटेल की अरे मोठा गॅप आहे तिकडे स्विच करतो, पण त्यापेक्षा आय वुड सजेस्ट की 1च्या आधी स्विच करायला ट्राय करा, म्हणजे 6 आणि 1च्या मध्ये स्विचिंगची प्रॅक्टिस कराल तेव्हा. सध्या कॉर्ड्स बघूया आणि मग स्विचिंगची प्रॅक्टिस पण सांगतो. ओके, सो कॉर्ड्स आहेत सी, एफ, जी, डी मायनर, बी फ्लॅट थोडा लागून जातो. क्लासिकल टचवाल्या गाण्यांमध्ये असंच, म्हणजे डायटॉनिक कॉर्ड सोडून काहीतरी वेगळी कॉर्ड पण येते, त्यातली ही एक. ओके, म्हणून तुम्हाला गाणं पण जिथे मी बी फ्लॅट वाजवतो ना, तिथे थोडंसं असं ट्रॅक मारून खाली आल्यासारखं वाटतं गाणं, म्हणजे युज्युअल सारेगामापधनिसामधून बाहेर येतं ते. युज्युअल म्हणजे मेजॉरिटी टाईम आपण बेसिक जे शिकतो ते. बरं, क्लासिकलवाल्यांसाठी हे अरे काय एवढं काय सांगतोय असं असेल, पण साध्या माणसासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो, त्यासाठी त्या अनुषंगाने सांगतोय मी. बरं, आता कॉर्ड्स कशा पकडायच्या ते सांगतो. पहिली कॉर्ड सी, टॉप स्ट्रिंग नाही वाजत त्याच्यामध्ये. A3 E2 G0 B1 E0. मग F 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे, सगळ्या वाजतात. E1 A3 D3 G2 B1 आणि E1. मग G मेजर, याच्यामध्ये पण 6च्या 6 स्ट्रिंग्स वाजतात. E3 A2 D0 G0 B0 पण असू शकतो किंवा B3 पण असू शकतो, आणि E3. याच्यानंतर नेक्स्ट कॉर्ड आहे बी फ्लॅट. सो इथे टॉप स्ट्रिंग नाही वाजवत आपण. A1 D3, केपो पकडून सांगतोय D3, म्हणजे ह्याला 0 पकडलाय मी. A1 D3 G3 B3 आणि E1. मग डी मायनर मध्ये टॉप 2 स्ट्रिंग आपण नाही घेत. D0 G2 B3 आणि E1. कॉर्ड्स स्विचेस बघूया आपण काय. सी, एफ, मागच्या व्हिडिओत पण मी बोललेलो, या स्विचला आयुष्यभर बराच उपयोग करता येणार तुम्हाला, तो शिकून घ्या. त्याच्या आधी एफ कॉर्ड शिकून घ्या. मग एफ जी, मग आहे एफ आणि बी फ्लॅट, आणि एक आहे एफ आणि डी मायनर.
ओके, हे सगळे स्विचेस जमले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही याच्या पुढचा व्हिडिओ बघून म्हणजे साईडला लिरिक्स आणि त्यानुसार करा. डायरेक्ट याच पुढचा सेक्टरला जाल तर नाही होणार, नाही चालत असं रे. काय सांगू, स्टेप बाय स्टेपच जायचं असतं. आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही जात आहात ते बरोबर जात आहात की नाही याचं व्हेरिफिकेशन हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन्समध्ये मी गिटारगिरी कम्युनिटीच्या सिल्वर मेंबरशिपची आणि क्विक स्टार्ट गाईडची लिंक दिली आहे. गिटारगिरी कम्युनिटीमध्ये सगळे मराठी गिटार लवर्स गिटार शिकतात, ज्यांना मी समोरासमोर सांगूही शकतो की ओके हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. खूप मस्त मस्त गोष्टी होतात आपल्या कम्युनिटीमध्ये. आत्तापर्यंत 1000-1500 लोक इथे शिकतायत आणि बऱ्याच शेकडो लोकांनी वाजवायला शिकली सुद्धा आहे. स्टेजवरती पण 50-100 जण वाजवून आले आहेत. सो येस, तुम्हाला तुमचा वेळ जर का महत्त्वाचा वाटतो आणि इफ यू डोंट वॉन्ट टू वेस्ट युअर व्हॅल्युएबल टाईम ऑन यूट्यूब, कारण यूट्यूबवरती कसं आहे, वन वे कम्युनिकेशन आहे. इथे बसणारा माणूस कितीही जाणकार असला तरी तुम्ही त्याचं किती टक्के डायजेस्ट केलं हे जर का तुम्ही इथल्या माणसाला सांगितलं नाही तर तुम्ही फास्ट नाही जाऊ शकत. कारण आजच्या तारखेला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग म्हणतो आपण, इन्फॉर्मेशन खूप आहे, बट तुम्ही बरोबर इन्फॉर्मेशन डायजेस्ट करत आहात का किंवा ॲक्सेस करत आहात का हे सांगण्यासाठी समोर एक जिवंत माणूस लागतो, जो तुम्हाला बघू शकेल, तुम्ही त्याला बघू शकाल, बोलू शकाल. ओके, यासाठी म्हणतो मी कम्युनिटी जॉईन करा. आणि खूप मस्त आहे, म्हणजे पब्लिक अगदी वय कुठलंही असू दे, तुमचं कितीही असू देत, येऊ शकता. म्हणजे अगदीच बेडरिडन 80तली माणसं येऊ नका, हाय नो नाही येणार तुम्ही, पण म्हणजे ज्याची बॉडी व्यवस्थित हलते, जेवता खाता तुम्ही स्वतः त्या प्रत्येकाला गिटार वाजवायला येऊ शकते जर का प्रॉपर वेने गेला तर. ओके, आता बॅक टू ट्युटोरियल. खूपच झाली जाहिरातबाजी, पण ती तुमच्या भल्यासाठी होती. ओके, लेट सी कसं वाजतं. आणि सिंगिंग प्लीज इग्नोर करा. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे. अंतरात जातो. कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे. आता थोडीशी वेगळी चाल आहे. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. कितीदा रडूनी जीवाने हसावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे. आय होप तुम्हाला कितीदा नव्याने गाणं नक्की आवडलं असेल. आणि आता 52 मंगळवार 52 गाण्यांमध्ये तुम्हाला पुढे काय हवं खाली कमेंटमध्ये प्लीज सांगा. मला जगभर मराठी गाण्याचं साम्राज्य पसरवायचं आहे. जय शिवराय.